नमस्कार मंडळी, प्लॅटिनम प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमच्यासाठी सेक्टर 24मध्ये एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे आरामस ब्लिस. बघू शकता तुम्ही, छान असा प्रोजेक्ट आहे. G+7ची बिल्डिंग आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने बनवलेली आहे. तर आपण चाललो आहे गेटमध्ये. हा गेटचा एंट्रन्स आहे, बघू शकता तुम्ही. एंट्रन्समधून आत आल्यावरती आपल्याला सरळ गेल्यानंतर आपल्याला पार्किंग दिसते. पार्किंगमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे गाडी पार्क करू शकता आणि मोठा प्लॉट असल्यामुळे चांगली जागा पण चांगली आहे. तरी बघू शकता तुम्ही. आपण चाललो आता पार्किंगकडे. हे आहे पार्किंग, बघू शकता. त्यानंतर हे पार्किंग बघू शकता तुम्ही बाईक, कार वगैरे आरामात पार्किंग करू शकता. बघू शकता तुम्ही बाईक पार्क केलेले आहेत. या साईडला सुद्धा पार्किंगची जागा आहे. मोठा प्लॉट आहे. मोठा प्लॉट असल्यामुळे चांगली पार्किंग आहे आणि सुविधा पण चांगल्या आहेत. आणि बिल्डर एकदम जेन्युइन बिल्डर आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही कागदपत्राची प्रॉब्लेम नसणार आहे. बघू शकता. आणि रेडी टू मूव्ह आहे. तुम्ही लगेच राहायला पण येऊ शकता याच्यामध्ये. बघा पार्किंग किती प्रशस्त आहे. G+7चा प्रोजेक्ट आहे, पण खूप छान पद्धतीने बिल्डरने बनवला, कारण हा ब्रँडेड बिल्डर आहे. आरामात म्हणजे चांगला बिल्डर. आणि तुम्ही बघू शकता आता आपण चाललो आहे लॉबीकडे. या लॉबी बघू शकता तुम्ही. हे लॉबी बघू शकता तुम्ही. लॉबी पण किती सुंदर अशी बनवलेली आहे बघा. छान पद्धतीने डेकोरेटिव्ह केलेली आहे, बघू शकता तुम्ही. लॉबीमध्ये आत आल्यानंतर पहिलं दर्शन होतं आपलं श्री गणेशाचं, बघू शकता. लॉबी किती डेकोरेटिव्ह आणि छान बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. छान अशी लॉबी बनवलेली आहे. फर्स्ट फ्लोअरला जिम सुद्धा दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. प्रशस्त अशी जिम आहे, बघू शकता तुम्ही. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ असेल त्या वेळात तुम्ही इथे येऊन व्यायाम करू शकता. बिल्डर ऑफ ब्रँडेड असल्यामुळे खूप छान त्यांनी मस्त काम केलेलं आहे. लॉबी पण बघा किती प्रशस्त अशी लॉबी आहे. दोन्ही साईडला बघा. फक्त 5 युनिट दिलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही वरती टेरेसवरती त्यांनी मस्त छान असं बनवलेलं आहे. ही आहे त्यांची लॉबी, बघू शकता लॉबी कशी बनवलेली आहे. छान अशी लॉबी दिलेली आहे. आणि वरती त्यांनी गार्डनसुद्धा दिलेलं आहे. खाली जिम आपण बघितली, आता वरती बघा तुम्ही गार्डनसुद्धा मस्त बनवलेलं आहे वरती, तुम्ही पाहू शकता. खूप छान असं डिझाईनमध्ये बनवलेलं आहे. इंटेरियर डिझायनिंगमध्ये सगळं काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. गजिओ बसण्यासाठी सिटिंग एरिया पण किती मस्त छान दिलेलं आहे. आणि बनवलं किती छान बघा ना तुम्ही. खाली ग्रास आर्टिफिशियल टाकलेलं आहे. पाणी 24 तास आहे, पाण्याची काही चिंता नाही. इकडे सुद्धा तुम्ही मस्त बसून काही तुम्हाला चहाचा स्वाद वगैरे घेऊ शकता. इकडे पण तुम्ही बसून चहाचा स्वाद किंवा काय तुमची पार्टी छोटी मोठी करू शकता. बिल्डरने खूप छान काम केलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. इकडे संध्याकाळी तुम्ही टेरेसवर बसून आनंद घेऊ शकता. होऊ शकता. झोपाळासुद्धा ठेवलेला आहे, वॉश बेसिन ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही छोटी मोठी पार्टी करू शकता अशा पद्धतीची. मस्त प्रोजेक्ट आहे. तरी लवकरात लवकर तुम्ही येऊन व्हिजिट करा आणि लवकरात लवकर फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करा. बघू शकता ॲक्च्युअल फ्लॅट आहे, बघू शकता. हा 1 BHK आहे.
बिल्डरने खूप छान काम केलेलं आहे. हा 1 BHK आहे. तो हॉल पण किती प्रशस्त आहे बघू शकता तुम्ही. एक बाल्कनीसुद्धा दिलेली आहे. बाल्कनी पण खूप मोठी आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता वॉश बेसिन दिलेलं आहे आणि मधला पॅसेज पण चांगला आहे बघू शकता. वॉश बेसिनला पण टाईल्स लावलेले आहेत. हा आहे वॉशरूम. वॉशरूम पण बघा कसं मस्त दिलेलं आहे. वर वॉल बीमपर्यंत टाईल्स पण लावलेले आहेत. तर ड्राय बाल्कनीसुद्धा दिलेली आहे बिल्डरने बघू शकता. या ड्राय बाल्कनीमध्ये तुम्ही काही तुमचं सामान ठेवू शकता. त्यानंतर आपण वळूया किचनकडे. किचन बघा कसं प्रशस्त किचन आहे बघू शकता. किचनला तुम्ही 2 प्लॅटफॉर्म बनवू शकता कारण किचन मोठा आहे बघा. किचनला सुद्धा एक बाल्कनी दिलेली आहे बिल्डरने बघू शकता. वॉल बीमपर्यंत टाईल्स पण दिलेले आहेत. हे वॉश बेसिन आहे. इकडे बाथरूम आहे. वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण वळूयात बेडरूमकडे. बेडरूम पण बघा कसा प्रशस्त असा मोठा दिलेला आहे. याला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे बघू शकता. बाल्कनी पण मोठी आहे बघू शकता तुम्ही. किचन पण किती छान पद्धतीने डेकोरेटिव्ह डोअर पण लावलेला आहे. तरी तुम्हाला हा फ्लॅट आवडला असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर विजिट करण्याचा प्रयत्न करा कारण 2-3च युनिट राहिलेले आहेत. खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर येऊन व्हिजिट करण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.